नमस्कार. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांच्यामार्फत आपण म्हणतोय की ज्वलंत विषय की सूक्ष्म घड वाढ आणि विकास, जे ज्वलंत प्रश्न आताच्या वेळे आहे आणि नानांनी अत्यंत तत्परतेनं या सेमिनारचं अरेंजमेंट केली. तर पहिल्यांदा मी संघाचं धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. तर फार वेळ न घेता मी डायरेक्ट सेमिनारला आपल्या मुद्द्याला मी सुरुवात करतोय. पहिल्यानंतर इथे जो विषय आपल्याला दिलेला आहे, कमी सूर्यप्रकाशात घड निर्मितीचे आव्हान किंवा व्यवस्थापन. तर पहिल्यांदा याच्यामध्ये शॉर्टकट किंवा असा काही आपल्याकडं जादू नसणार आहे की विशाल मिर्जेने एखादी कांडी फिरवली आणि आपल्याकडं एक 2-4 प्रोडक्ट सांगितले की आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती होणार आहे, असं निश्चित नाही आहे. पण या कालावधीमध्ये घ्यायच्या काळजी यावर मात्र निश्चित आपण बोलू शकतो. पहिल्यांदा एवढा कॉन्फिडन्स मला तुम्हाला द्यायचा आहे की आपला जो एरिया आहे, या एरियामध्ये ढगाळ वातावरण असून देखील या ठिकाणी जी सनलाईट इंटेन्सिटी राहते, सूर्यप्रकाश लक्स जो राहतो, आपल्याकडे जे डिग्री डेज राहतात हे बऱ्यापैकी चांगले राहतात. फरक फक्त एवढाच आहे, सवय 150-200 जी आपल्याला झालेली आहे तितके त्याच्यातून फक्त थोडासा आपण असं म्हणू की नफ्यातून थोडासा घट, एवढंच फार तर परिस्थिती येऊ शकते मित्रांनो. यापेक्षा फार जास्त काही पॅनिक व्हायची, फार जास्त काही गडबड करायची याच्यामध्ये आवश्यकता सध्याच्या घडीस तर वाटत नाही. कारण वातावरणाचा कंपॅरिझन मागल्या वर्षीचा या वर्षीचा आम्ही सातत्यानं डेटा आमच्याकडे असतो, तर त्यामध्ये जर केला तर फार मोठी तफावत नाही. निश्चित 15 ते 20% तफावत त्याच्यामध्ये दिसते. पण यामुळं गर्भधारणेवरती फार मोठा काही विपरीत परिणाम होईल असं निश्चित नाही आहे. पण त्याला एक अट आहे की आपल्याला जे काही कामकाज करायचे आहेत त्याच्यावरती खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. पहिल्यांदा ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीचा फोटो या ठिकाणी टाकण्यामागचं कारण, या ठिकाणी मी आज जो उभा आहे किंवा मी जे ज्ञान अर्जन केलं आहे, तर यामध्ये रॉड्रिगो ऑलिव्हा मॅन्सिला याचा खूप मोठा वाटा आहे. त्याची कृतज्ञ म्हणून मी फक्त तो फोटो टाकला आहे. आपली ओळख, मी 2009 पासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. 2018मध्ये द्राक्षाच्या अभ्यासासाठी चिली, पेरू, आफ्रिका या देशांचे अभ्यास दौरे केलेले आहेत. आणि स्पेशालिटी म्हणजे पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सल्फ्युरिक ॲसिडची द्राक्षबाग आणि कोणत्याही पिकामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जावं या गोष्टींच्यावरती आतापर्यंत आपण काम केलेलं आहे. तर सूक्ष्म घड निर्मितीसाठी कोणत्या घटक गरजेचे आहेत ते पहिल्यांदा अभ्यास करणं खूप म्हणजे खूप गरजेची गोष्ट आहे. आपण ग्रेप प्रोडक्शन एक रँडम जर एरिया पकडला तर याच्यामध्ये पाणी व्यवस्थापनाला खूप जास्त महत्त्व आहे, याच्यामध्ये माती व्यवस्थापनाला खूप जास्त महत्त्व आहे. मग याच्यानंतर परत न्यूट्रिशन असेल, कॅनोपी असेल, ह्या गोष्टी एक रँडम आपण पकडू शकतो की प्रोडक्शन फॅक्टर आहे. पण निव्वळ फक्त आणि फक्त द्राक्षामध्ये सूक्ष्म घड निर्मिती आणि सूक्ष्म घडाचा विकास एवढ्याच गोष्टीचा जर तुम्ही विचार करणार असाल तर या गोष्टीसाठी आपल्याला जे समोर दिलेल्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हे फक्त मी अनेक्षर सांगितलंय, पुढं आपल्याला याच्यामध्ये सर्व बोलायचं आहे. फक्त इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की मी पुढं बोलणार काय आहे. पहिला मुद्दा आहे तो पाणी व्यवस्थापन आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये पाणी गरजेपेक्षा खूप जास्त झालं किंवा पाणी गरजेपेक्षा कमी जरी झालं तरी अमोनियमचे लेवल्स ह्या खूप जास्त वाढतात आणि अमोनियमच्या लेवल्स जर वाढल्या तर सूक्ष्म घड निर्मिती होण्यासाठी आपल्याला खूप जास्त अडचणी येतात. रोग, किडी या गोष्टी आपल्याला खूप जास्त त्रास देतात. तर ह्या इरिगेशनला आपण जर मार्क द्यायचे ठरवले तर मिनिमम या ठिकाणी खूप विचार केला आहे ही सरासरी प्रोडक्शन नाही आहे. मी परत सांगतो की फक्त आणि फक्त सूक्ष्म घड निर्मिती हा विषय ठेवून आणि याच्यामध्ये
आपले सगळ्यांचे मी म्हणू की गुरु डॉक्टर SD शिखामणी सर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे प्रेझेंटेशन आपण बनवलंय, त्यांच्यासोबत चर्चा करून, आणि ही त्यांच्या गाईडलाईन्स आहेत असं समजा की त्यांच्या याच्यानंतर इरिगेशन आपल्याला मिनिमम 15% या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा कुठला असेल ज्याला कुणीही नाकारू शकत नाही तर तो म्हणजे सूर्यप्रकाश. तर आपल्याला सूर्यप्रकाशाला कमीत कमी 50% मार्क आहेत. सूक्ष्मगड निर्मितीमध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे तर सूर्यप्रकाशाचा आहे, आणि तो वाटा जवळपास निम्मा म्हणजेच 50% आहे. याच्यानंतर न्यूट्रिशन मी शॉर्टमध्ये द्यायचा प्रयत्न करतोय, पूर्ण 16 अन्नद्रव्य त्याचे रोल आणि एवढा आपल्याला या ठिकाणी वेळ नाही आहे की घड निर्मिती या गोष्टी नसतील तर सर्वात जास्त अफेक्ट होणार आहे. बाकीच्या गोष्टींचा रोल आहेच आणि याच्या मागं खूप ठाम काम आहे. जसं मागाशी कुणीतरी म्हटलं, हे काही पहिलं वर्ष नाही आहे की आपल्याला काहीतरी अडचणी आलेल्या आहेत, याच्या मागं पण आपल्याला बऱ्याच वेळा घड निर्मितीमध्ये अडचणी आलेल्या आहेत. तर मागल्या 1200 वर्षांच्या मध्ये जाणीवपूर्वक ज्या बागेंना फळ छाटणीमध्ये माल आलेले नाहीत, ज्या बागेंना फळ छाटणीमध्ये माल आलेले नाही आहेत, आणि असे जागरूक शेतकरी, प्रगतशील शेतकरी ज्यांनी एप्रिल छाटणीमध्ये पानदेट परीक्षण करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जर कारण मीमांसा जर केली अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये, तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवला तर तो म्हणजे पोटॅशची कमतरता. सर्वात महत्त्वाचा घटक पोटॅश, 2 नंबर मॅग्नेशियम आणि 3 नंबर फेरस. आणि फॉस्फरस हा घटक असा असतो की तो नेहमीच 12 महिने 24 तास झाडाला गरजेचा असतोच. त्याशिवाय ATP सिंथसिस किंवा झाड एनर्जी जे काय आहे झाडामध्ये कधीही नसते, तो आपण धरतोच. पण सूक्ष्म घड निर्मिती हे जर घटक कमी असतील आणि बाकीचे घटक कितीही जर चांगले असतील तर याचा परिणाम सर्वात वाईट होतो मित्रांनो. तर याच्यानंतर सायटोकायनिन, आणि हे सोमपोर सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. फक्त त्याचा जर रेशो जर सांगितला की प्रमाण फक्त कुठल्याही गोष्टीचं वाढवून आपलं इप्सित साध्य होत नाही. म्हणजे लक्षात घ्या की सायटोकायनिन वाढवायला म्हणून आता जसा प्रश्न होता, आम्ही CPPOचे 4 स्प्रे टाकले, तर याचा अर्थ सायटोकायनिनचे लेवल फक्त वाढून चालत नाही आहे. किंवा आपण पेट्रोल अनालिसिस करतो, मला एखादा घटक वाढवायचा आहे तर तो फक्त एक घटक देऊन कधी चालत नाही आहे. तर याला सिनर्जिझम आणि अँटागोनिझम म्हणतात. म्हणजे एकमेकांना मदत करणारे घटक आणि एकमेकाला विरोध करणारे घटक, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फक्त सायटोकायनिनचे लेवल वाढल्या पण जिबरलिन त्याच्याही पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही कितीही सायटोकायनिन द्या, घड निर्मिती होऊ शकत नाही आहे. आणि सरांनी खूप छान सांगितलं, याला फक्त प्रिन्सिपल्स म्हणजे बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत की जिबरलिन वाढतं कधी, ऑक्झिन्स वाढतात कधी. शेंडा वाढण्यासाठी खूप जास्त चांगलं हवामान लागलं, नत्राचं प्रमाण खूप जास्त वाढलं, विगर खूप जोरात किंवा जोमात द्राक्ष बागेची ज्यावेळी असते त्यावेळी समजून जायचं कुणीही न सांगता आपल्या वेलीमधलं जिबरलिन, आपल्या वेलीमधलं ऑक्झिन्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतायत. हे त्याचे इंडिकेशन्स असतात. शेंड्याचं टीप म्हणजे ऑक्झिन असतं. शेंड्याचं टीप म्हणजे जे काय वाढत असणारा जो शेंडा असतो, हा शेंडा म्हणजे थोडक्यात काय असतो, ऑक्झिन्स असतात. ऑक्झिनमुळे शेंड्याची वाढ होत असते आणि या वातावरणात ओव्हरऑल जी ग्रोथ असते मोठ्या प्रमाणामध्ये विगर वाढून ती जिबरलिन्समुळे होत असते. तर आपल्याला ओव्हरऑल मग ते वाढ कशा पद्धतीने नियंत्रित असावं, आपण जर खत व्यवस्थापन करत असो तर ते खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला मग कशा पद्धतीनं बॅलन्स ठेवला पाहिजे की जेणेकरून वाढ आपली नियंत्रणामध्ये राहील, तर ते इथं खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं सांगायला हे वाटेल की आपल्याला प्रोडक्टवरती खूप जास्त विश्वास आणि त्या ओरिएंटेड काम करण्याची सवय खूप जास्त लागलेली आहे. मी हे प्रोडक्ट मारलं की माझं घड निर्मिती वाढली पाहिजे आणि ते प्रोडक्ट मारलं की, तर असा अंधविश्वास ठेवून जर काम करणार असाल आणि बाकीच्या गोष्टींच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करणार असाल की यावर्षी नवीन आलेलं बाजारामध्ये प्रोडक्ट आहे, नाशिकमध्ये 1 लाख लिटर विकले गेलेलं आहे, सांगलीमध्ये पण त्याची खूप मोठी हवा झालेली आहे आणि प्रत्येकजण मला विचारतोय सर हे XYZ प्रोडक्ट सांगलीमध्ये पण वापरलं जाईल का. तर फक्त कोणत्याही प्रोडक्टच्या दमावर जर तुम्ही आपण म्हणत असतो की घड निर्मिती होईल तर हे 100% चुकीची समजूत आहे.
PGRच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर याच्यामध्ये देखील रेशो महत्त्वाचे असतात. तुम्हाला जे सांगितलं सायटोकायनिन आणि GAचा रेशो, पहिला जो मला आता मागाशी सांगितला की सायटोकायनिन आणि जिबरलिन रेशो जर विगर खूप जास्त असेल तर तो लोअर ऑटोमॅटिक रेशो म्हणतोय मी. सायटोकायनिन कमी नाही होणार, पण रेशो जो आहे तो रेशो काय होणार आहे, कमी होणार आहे. जिबरलिन जास्त राहील आणि तुलनेमध्ये सायटोकायनिन कमी राहील. आणि सायटोकायनिन वाढवायचं कशाचं आहे, कशामुळं, हे खूप साऱ्या प्रोडक्टवरती चर्चा ऑलरेडी झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे. फक्त फरक इतकाच माहीत नाही शेतकऱ्यांना की सायटोकायनिन कशामुळं वाढतं आणि RNA कशावरती वाढतं. जो जास्त फोकस होत नाही त्या मुद्द्यावर मी फक्त 1 मिनिटं बोलेन की आपण बऱ्याच वेळा सायटोकायनिनवरती जास्त वेळ बोलतो, पण तितकंच महत्त्वाचा RNA पण असतो, रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि डायरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA, बरोबर. तर युरॅसिल आपण सर्वजण जे काय फवारतो मित्रांनो, त्याच्या मागचं कारण असतं की हा रेशो सुधारावा. सायटोकायनिनसाठी जे प्रोडक्ट हे वरच्या रेशोसाठी दिलेले आहेत आपण, आणि युरॅसिल आपण जे काय देत असतो तर हा रेशो सुधारावा, याच्यामध्ये RNA वाढावं DNAच्या तुलनेमध्ये, यासाठी आपल्याला हा रेशो महत्त्वाचा असतो, RNA वर्सेस DNA. तर तो देखील आपल्याला किमान 10% त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आज सरांनी खूप सुंदर मागासच्या याच्यामध्ये सांगितलं, माझं काम बऱ्यापैकी हलकं झालं सरांचं प्रेझेंटेशन अगोदर झाल्यामुळं. रूटचं महत्त्व किंवा पांढऱ्या मुळींचं महत्त्व सांगायला माझं काम कमी झालं, पण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला, पांढऱ्या मुळ्या वाढल्या पाहिजेत, पण आता कोणीतरी मला हाणेल की आता पांढऱ्या मुळ्या वाढणार कसे, बागेत आत जाता येत नाही, ट्रॅक्टर जात नाही आहे, स्प्रे काही करता येत नाही, खतं सोडता येत नाही आहेत, परिस्थिती अजिबात कोणतीही नाही आहे, मग पांढऱ्या मुळ्या वाढतील का, निश्चित वाढणार नाही आहेत. पांढऱ्या मुळ्या नाही वाढल्या तर सायटोकायनिनची लेवल वाढेल का, निश्चितच वाढणार नाही आहे. तर 2015 पासून पाणी व्यवस्थापनामध्ये जे जवळपास 10 वर्ष काम केलं, तर ते या ठिकाणी कामी आलं. जे काही निरीक्षण आहे ते निरीक्षण या ठिकाणी माझ्या कामी आलं की अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. गेल्या वर्षी हीच परिस्थिती जूनमध्ये नाशिकमध्ये मी बघितली होती. सेम परिस्थिती फक्त जूनमध्ये या ठिकाणी नाशिकमध्ये चालू होती, आणि याच्या अगोदरही बऱ्याच वेळा आपण ते बघितलंय. अशा परिस्थितीमध्ये मुळ्या चालू करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. आणि मला वाटेल की ही मेन गोष्ट या ठिकाणी मी काहीतरी मला वाटतं वेगळं सांगेन, अन्यथा सर्वांना सर्व माहीत आहे, काही वेगळं नाही आहे. तर माझ्या दृष्टिकोनातनं जो अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे, आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि आपण मागल्या किती दिवसापर्यंत पाणी दिलेलं नाही आहे, या गोष्टीचा विचार करून आपल्याला द्राक्ष बागेला पाणी द्यावं लागेल. बरेच लोक म्हणणार स्टेजवर जाऊन काय येड्यागत बोलतोय काय, इतकं पाणी आहे, पाणी बाहेर काढता येत नाही आणि आपण परत काय म्हणतोय, पाणी द्यावं लागेल. तर मित्रांनो, ही गोष्ट नक्कीच खरी आहे आणि खूप वेळा करून बघितलेली आहे. आणि या ठिकाणी अनंतांना असतील, शेखरांना असतील, रावसाहेबांना असतील, या सर्वांना माहीत आहे की 2015 पासून आम्ही वेगवेगळे बऱ्याच वेळा खड्डे घेऊन या पाणी समजून घ्यायचा प्रयत्न खूप जास्त केला. तर यामध्ये अशी गोष्ट लक्षात आली की ज्या खूप जास्त ओल असते आणि मुळांच्या एरियामधून तुम्ही पाणी बाहेर घालवू शकत नाही आहे, त्यावेळी बाहेरून आपण जे पाणी देतो, सांगलीमध्ये त्याला उभारीचं पाणी म्हणतात, नाशिकमध्ये त्याला खारवा काढणं म्हणतात, आणि प्रत्येक भागामध्ये त्याला काहीतरी वेगळे शब्द आहेत. आणि हे जवळपास कन्सेप्ट 15, 20, 25, 30 वर्षांच्या पासून आपले आजोबा, आपली जुनी लोक आपल्याला सांगतात. फक्त तरुण पिढीला ते काय पटत नाही. तरुण पिढी खड्डा नाही तर सेन्सर फायलो, ते सांगितलं तरच पाणी देऊ, अन्यथा पाणी देणार नाही. तर असं नाही आहे मित्रांनो, कुठल्याही तंत्रज्ञानाला लिमिटेशन असतं आणि इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल प्रत्येकाला एक चौकट आहे. पण ॲग्रिकल्चर एक मे अशी गोष्ट आहे, याला कोणतीही चौकट नाही आहे. आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजी 11th आवरला म्हणजे शेवटच्या वेळी बदलाव्याच लागतात. आणि त्यातली एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे की आपल्याला पाणी द्यावं लागेल. मग याचा अर्थ मग कसं पाणी द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, त्याचे निकष काय आहेत.
तर पूर्ण डिटेल मला नाही वाटत की बोलू किती हे करतो, नंतरही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा सांगेन, पण शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगायचा मी प्रयत्न करतोय. भारी काळी जाड जमीन ज्यांच्या आहेत, बऱ्यापैकी मिरज पूर्व भागात आणि इतर भागामध्ये आहेत, तर अशा भागामध्ये पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळं ज्यांनी मागल्या 15 ते 20 दिवसात पाणी दिलेलं नाही आहे, ज्यांनी किमान मागल्या 15-20 दिवस पाणी दिलेलं नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी जाड जमिनीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे. मध्यम जमिनी ज्यांच्या आहेत, त्या मध्यम जमिनीमध्ये ज्यांचं रिटेन्शन वाईज आपण बोलू 120 ते 160 असं ज्या जमिनींचं रिटेन्शन आहे, तर अशा शेतकऱ्यांनी ज्यांचे मागले 10-12 दिवस त्याने अजिबात काही वाल फिरवला नाही आहे किंवा फिरवायची गरज लागली नाही आहे, तर अशा शेतकऱ्यांनी मध्यम जमिनीमध्ये पाणी द्यायची गरज आहे. हलक्या जमिनीमध्ये ज्यांनी जवळपास एक आठवडा किंवा 8 ते 10 दिवसात मागल्या पाणी दिलेलं नाही आहे, तर अशाही शेतकऱ्यांनी पाणी द्यायची गरज आहे. आणि मी या ठिकाणी खरंच सांगेन, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवू नका. एक वाल तुम्ही पाणी द्या आणि एक वाल 4-5 दिवस थांबून तुम्ही परत पाणी द्या आणि दोन्हीमधला फरक बघा, मग लक्षात येईल. माझं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगेन, काळी पक्वतेच्या अवस्थेमध्ये, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की नाशिकला जूनमध्ये पाऊस चालू होता, काळी पक्वतेची अवस्था सुरू होती आणि त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला आपण सांगितलं होतं की फोन आल्यानंतर, चांगला शेतकरी होते प्रगतशील, की आपल्याला सगळ्या प्लॉटला पाणी द्यायची गरज आहे. तर मी फॅक्ट आहे अशी सांगतो तुम्हाला, काही गोष्टी लपवत नाही आहे. तर त्या शेतकऱ्यानं त्यांच्या जवळपास 3-4 प्लॉट आहेत, प्रत्येक प्लॉटच्या एक वालाच पाणी दिला आणि एक वाला पाणी दिलं. नावासकट सांगतो, बाळासाहेब घुले, दिंडोरी, मावडी. त्यांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास नाही ठेवला. त्यांनी काय केलं, फक्त एक वाला पाणी दिलं. त्याच्यानंतर मला वाटतं 1 आठवड्याभरानंतर त्या रूटवर मी त्या होतो आणि त्यांना मी भेटतो आवर्जून, कारण मी थोडा स्वार्थी आहे. जे लोक प्रयोगशील जास्त आहेत त्यांच्याकडे थोडेसे व्हिजिट माझे जास्त असतात, कारण मलाही काहीतरी इन्साईट मिळतात आणि त्यातनंच ही मिळालेली इन्साईट आहे. सर्वात जास्त शिकवणारे तुम्हीच आहेत आम्हाला. तर ज्यावेळी त्यांना नेक्स्ट टाईम भेटलो तर त्यावेळी सांगितलं की सर, मी प्रत्येक वाला पाणी दिलं नव्हतं, एका वाला दिलं, एका वाला दिलं नाही. आणि निरीक्षण त्याचं असं आहे की ज्या वाला पाणी दिलं त्या ठिकाणी काडी वंजायला पुढं सरकली. नाशिकचा शब्द आहे वंजणे, ते आता मी 3 वर्ष तिथं राहिल्यामुळं चालू झालं. काडी काय झाली, त्या ठिकाणी थोडीशी हलली आणि वंजायला आणखीन थोडीशी ती सरकली. पण ज्या बागेला मी पाणी दिलेलं नव्हतं त्या बागेची अवस्था, कळा सर्व आहे अशी स्टँड बाय मोडवरती होती. म्हणजे काय, स्तब्ध. आणि मी खूप वेळा बघितलंय, कारण 15 पासून या पाणी व्यवस्थापनामध्ये काम करायला लागलोय. ज्यावेळी मुळाला श्वास घेता येत नाही त्यावेळी द्राक्षबागेमधल्या मुळ्यांचं कार्य पूर्णपणे थांबलेलं असतं. शेंडे फक्त वरच्या आर्द्रतेमुळं थोडेसे वाढल्यासारखे दिसतात, पण नैसर्गिकरित्या त्याच्यामधले जे काही चयापचय आहे, रसायन आहे, जे काही PGR आहेत, यांची जे काही जडणघडण व्हायला पाहिजे ती अशा परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही. कारण सरांनी खूप वेळा सांगितलं की सायटोकायनिनचं प्रोडक्शन मॅक्झिमम कुठं होतं, रूट्स असतील तर सायटोकायनिन आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळतात. यामुळे मी आवर्जून हा मुद्दा मांडतोय की आपल्याला पहिल्यांदा मुळी चालू करणं खूप गरजेचं आहे आणि ते चालू करण्यासाठी आपल्याला पाणी वरून देणं नक्कीच खूप महत्त्वाचं. यानंतर सल्फ्युरिक ॲसिडवर देखील मी मागल्या 8-10 वर्षांच्यापासून काम करतोय. मला असंच एक दिवस प्रदीप चौंदीकर तासगावच्या एरियामध्ये काम करत असताना दिसले. उदाहरण महत्त्वाचं आहे म्हणून बोलतोय मी इतक्या महत्त्वाच्या वेळेत. पण की चर्चा आमची अशी झाली की माझे कन्सल्टिंग, मी पूर्णपणे कन्सल्टिंग केले द्राक्षबागा कंपनी थ्रू फक्त. तर विशाल मिर्जांचे प्लॉट वापसा परिस्थितीवरती लवकर येतात आणि इतर प्लॉट त्या तुलनेमध्ये वापसा परिस्थितीवरती लेट येतात. तर याच्यामध्ये काय कारण असेल कदाचित पटणार नाही तुम्हाला. माझे बऱ्यापैकी प्लॉट्स वापसा परिस्थितीवरती लवकर यायचे आणि इतर प्लॉट वापसा परिस्थितीवरती नंतर 2-3-4 दिवसांनंतर यायचे. ज्यावेळी बसलो आणि शांत डोक्याने विचार केला त्यावेळी फक्त एकच गोष्ट प्रकर्षाने याच्यामध्ये जाणवली. माझ्या प्रत्येक प्लॉटला सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट चालू होती. मी प्रत्येक पाण्याला खताबरोबर, माझे ठरलेले डोस होते. भारी काळी जमीन आहे, एकरी 1 लिटर खताबरोबर मी कंपल्सरी
रेकमेंड करतो खूप जास्त काळजी घेऊन. मध्यम जमिनी आहेत त्याला कमीत कमी 500 ते 600 मिली सल्फ्युरिक ॲसिड प्रत्येक पाण्याला खतांच्या सोबत मी कॅल्शियम सोडून हे माझे कंपल्सरी चालू असायचे. आणि मलाही इतका माहिती नव्हतं की त्याच्यामुळे इतका फरक पडत असेल. पण ज्यावेळेस सेन्सर मी अजून फायलोमध्ये काम करत नव्हतो त्यावेळी चर्चा झाल्याने माझ्या लक्षात आलं की सल्फ्युरिक ॲसिडच्या मुळं जमीन वापसा परिस्थितीवर आणखीन कमीत कमी थोडाफार पिरियड लवकर येते. यासाठी आत्ता मी जे काय तुम्हाला सांगतोय की ते 500 मिली आणि 1 लिटर हे फक्त खतांच्यासाठी होतं. पण आत्ताची परिस्थिती जी आहे की खूप जास्त पाणी याच्यामध्ये आहे. त्यामुळं जे काय थोडंफार सोडियम आणि इतर घटक वरच्या लेअरमध्ये राहिले असतील, तुमच्यासाठी एक सांगतो की आपल्याला असं वाटेल की आता सगळे क्षार धुवून जातील. इतकं सोपं नाही आहे. पाऊस आणखीन 10 पट जरी झाला तरी एक क्षार पूर्णपणे धुवून जाऊ शकत नाही आहे. कारण सोडियम सल्फेट हा जो बॉन्ड आहे याला लाखो लिटर पाण्यामध्ये जरी टाकला तरी तो बॉन्ड डिझॉल्व होऊ शकत नाही आहे. आणि क्षार म्हणजे फक्त क्षार म्हणण्यापेक्षा सर्वात अवघड क्षार कोणता आहे तर तो सोडियम सल्फेट आहे. तुमचा क्लोरीन वगैरे चिरीमिरे, क्लोरीनला घाबरायचं अजिबात काही कारण नाही आहे. वॉटर सोल्युबल आहे, तो धुवून. अवघड कोण आहे? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट हा जो बॉन्ड आहे सर्वात अवघड आहे. किती पाणी टाका तो विरघळणार नाही आहे. यामुळं आपल्याला हा सोडियम आणायचे या ठिकाणी बाहेर घालवण्यासाठी तेवढं पाणी आहे, भरपूर आहे. तो रूट झोनच्या बाहेर जाण्यासाठी आपण वॉशिंग ट्रीटमेंट वर्षातून 2 ते 3 वेळा जे करत असतो ती इतर रुटीन ठिकाणी आपण करतो. पण अशा ठिकाणी आपल्याला याचा पर्पज वेगळा आहे. सोडियम कार्बोनेट बॉन्ड ब्रेक तर आहेच, पण त्याहीपेक्षा मला रूट झोन थोडासा चांगल्या पद्धतीनं ॲक्टिव्ह व्हावा. पाणी असण्यापेक्षा काय आहे की जे पाणी खूप जास्त वेळ एका ठिकाणी जर थांबला असेल तर ते त्रासदायक राहतं. वरून आपण जे काही पाणी देत असतो याचं टेम्परेचर हे तुमच्या मुळामध्ये असणाऱ्या पाण्यापेक्षा किमान 1.5-2 डिग्री सेल्सिअस काय असतं, जास्त असतं. यामुळेच आपण उभारी म्हणतो त्याला. तो शब्द कशामुळे आहे? याचं टेम्परेचर जास्त असतं, यामुळं आपण म्हणतो याला उभारीचं पाणी. त्यामुळं ही सल्फ्युरिक ॲसिडच्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत या आणि पाणी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. पण सल्फ्युरिक ॲसिडच्या बाबतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी वागावं लागतं. पूर्ण आपल्याला हेल्मेट असेल, ग्लोव्ज असतील, जॅकेट, मास्क, बूट. 15-20 मिनटं शांततेत फार गडबड, मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप सर्व बाजूला टाकून एक चित्तानं करायचं असेल तर सांगतो हात जोडून करा. अन्यथा जे फवारायला किती आपण चांगलं फवारतो, मी रोज बघतो, साधा कोणी रुमाल पण बांधत नाही. अशा पद्धतीनं जर तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड हँडल करायला जात असाल, हाताळायला जात असाल तर ते निश्चित जास्त धोक्याचं आहे. ही ट्रीटमेंट जमिनीसाठी, तुमच्या पिकासाठी फायदा 2 मिनटं बाजूला ठेवा, नुकसान अजिबात कोणती करणार नाही आहे. पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही हाताळला म्हणजे आपल्याला काय करायचं की 200 लिटरची बॅरल आहे किंवा 400-500 लिटरची जर बॅरल असेल, पहिल्यांदा कमीत कमी 70-80% पाणी भरलं पाहिजे. पाणी भरल्यानंतर जो तुमचा कॅन आहे तो शक्यतो छोटा असावा, हँडल करता योग्य असावा, 20-25 लिटरचा नसावा. एवढा मोठा हँडल मी तो टाकतोय असं नसलं पाहिजे. आपल्याला हँडल करता येईल असं. त्याला छोटेसे पंप असतात. मोठा जरी तुमचा ड्रम असला तरी त्या पंपानं तुम्ही तो काय केला पाहिजे, छोट्या 5 लिटर 10 लिटर या ह्याच्यामध्ये तो घेतला पाहिजे. त्यानंतर पूर्ण काळजीपूर्वक हेल्मेट, ग्लोव्ह, जॅकेट, बूट हे सर्व व्यवस्थित हे करून पाणी पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. पाण्यामध्ये बॅरलची जी कड आहे त्याला अत्यंत शिस्तीत ते टेकवून अत्यंत शिस्तीत टाकायचं आहे. जोरात जरी टाकलं तर पूर्णपणे तो बॅक म्हणजे त्याची उकळी मोठ्या प्रमाणामध्ये फुटते. ती उकळी फुटायची नसेल तर अत्यंत शिस्तीत आपल्याला त्या ठिकाणी ते ॲसिड हे टाकावं लागेल. तर एवढी काळजी घेऊन जर आपण पाणी दिलं तर निश्चित मला असं वाटतं की मुळ्या थोड्याशा चालू होतील. आणि जसं सरांनी सांगितलं खत अजिबात काही द्यायचं नाही आहे. आपल्याला ही ट्रीटमेंट केल्यानंतर नेक्स्ट इरिगेशनला मात्र मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या मुळ्या काही ना काही खत घेण्याच्या योग्यतेच्या असतील.
यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये अजूनही सांगलीमध्ये मी बघतो काही लोक खड्डे घेणं, काही लोक सेन्सर यांचा वापर करत आहेत, पण किमान अजून 90% लोक असे असतील की जे खड्डेही घेत नाहीत आणि ज्यांच्याकडे सेन्सरही नाही आहे. तर बऱ्याच वेळा एक प्रश्न येतो, मला विचारतात, मी सेन्सर कंपनीत असल्यामुळे जाणीवपूर्वक टोचून थोडक्यात मला विचारलं जातं, काय हरकत नाही, सेन्सर चांगले की खड्डा चांगला? बरोबर आहे का? तर मी पहिल्यांदा सांगेन, खड्ड्याला पर्याय अजिबात नाही आहे. खड्ड्याचं काम थोडंसं कमी करण्यासाठी सेन्सर आहे, खड्डे बंद करण्यासाठी नाही आहे. आणि खड्डे हे फक्त आणि फक्त पाणी कधी द्यायचं आहे हे बघण्यासाठी काढू नका, मजुराला 200-400 रुपये घालवू नका. थोडंसं तिखट होईल पण बोलतोय, त्या मजुराला जेवढी माहीत आहे खड्ड्याची त्या मालकाला नाही. कारण तो खड्डा काढतो, त्याला समजतं किती चिकट आहे, काय आहे, त्याचा पार घाम गेलेला असतो, त्याला कळतं. पुढच्या खड्ड्याला तो सांगतो जरा जमीन रवाळ झाली, जरा जमीन घट्ट झालेली आहे. पण मालक बरेचसे नंतर येतात आणि ते पूर्णपणे बघतही नाहीत, फक्त हात गाठला, मॉइश्चर किती आहे, 30% 40%, फोटो आम्हाला नाशिकला कुठं बाहेर, आणि ते फोटोवरून मॉइश्चर ठरवलं जातं. तो बाबा कुठं बसलाय काय माहिती नाही आहे. 12 टेक्स्चर आहेत मातीचे, प्रत्येकामध्ये फिलिंग हे पूर्णपणे वेगळं आहे. यासाठी खड्डा नाही आहे, खड्डा यासाठी नाही आहे. खड्डा घेण्यामागचं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण आहे डिस्ट्रीब्युशन. खड्डा घेतल्यानंतर तुम्ही पूर्णपणे त्या खड्ड्यामध्ये पाणी कशा पद्धतीनं आहे पसरलेलं आहे, वरून खाली उजवीकडून डावीकडं जे काय पाणी आहे त्या पाण्यामध्ये पर्सेंटेज वाईज काय फरक आहे, हे फरक आपल्याला लक्षात आले पाहिजेत. बऱ्याच वेळा फक्त जो काय बेड आहे ह्या बेडच्या आतच फक्त मुळ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि बेडच्या बाहेर मुळ्या खूप कमी असतात. याच्या मागचं कारण असं आहे की पाणी आपण जे काय देत असतो हे पाणी पूर्णपणे पसरलं जात नाही, किंवा बेडच्या पण आणखी थोडंसं बाहेर जे काही पाणी जायला पाहिजे ते जात नाही, त्यामुळे मुळांचा एरिया हा लिमिटेड राहतो. बऱ्याच वेळा खड्डे घेतल्यानंतर असं लक्षात येतं, थोडीशी शांतता, आपण बागेच्या एकाच बाजूला मुळ्या 60-70% असतात आणि दुसऱ्या बाजूला मुळ्या या फक्त 20-25% असतात. कारण लॅटरल आपण जी काय टाकलेली आहे ती लॅटरल काय असते, फक्त एका बाजूला असते. ज्या बाजूला लॅटरल त्या ठिकाणी 60-70% मुळी, ज्या बाजूला लॅटरल नाही त्या ठिकाणी फक्त 20 ते 25% मुळी. वर्षानुवर्ष हाच कारभार चाललाय, वर्षानुवर्षे याच पद्धतीनं काम चाललंय. आणि मी म्हणतोय 15 किलोच्या ठिकाणी मला 20 किलो मिळायला पाहिजे, फक्त वरून काहीतरी लाली पावडर करू. तर फाउंडेशनमध्ये म्हणजे मुळामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. मुळांचं पाण्याचं डिस्ट्रीब्युशन जर व्यवस्थित असेल, पाण्याचं डिस्ट्रीब्युशन मी इतकं का ओरडतोय, रूटचं डिस्ट्रीब्युशन हे पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनवरती अवलंबून आहे. पाण्याचं डिस्ट्रीब्युशन जर पूर्ण एरियामध्ये चांगल्या पद्धतीनं असेल तरच मला पूर्ण एरियामध्ये रूटचं डिस्ट्रीब्युशन असेल. यासाठी आपल्याला, तुम्ही जर खड्डे घेत नसाल पहिले तरी खड्डे घेणं गरजेचं आहे. आणि जे खड्डे घेतात त्यांनी त्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन बघणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट याच्या ठिकाणी मी प्रॉब्लेम सांगतो डायरेक्ट, की बऱ्याच ठिकाणी पाणी पसरत नाही आहे. किती काही प्रकार करा, डबल लॅटरल केले, कमी ड्रिपरचे डिस्चार्ज टाकले, बरंच काहीतरी आपण प्रयोग करतो, पण पाणी पसरत नाही आहे. माळ आहे, अत्यंत निचरा खूप जोरात होतो, पाणी पसरत नाही आहे अशा ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपल्याला पल्स इरिगेशन हा कन्सेप्ट राबवणं खूप गरजेचं राहतं. आताची परिस्थिती वेगळी आहे, पण ही काही जास्त दिवस राहणार नाही आहे, मॅक्सिमम माझ्या हिशोबाने 8 दिवस. पण नंतर आपल्याला रेग्युलरच कामं करायचे. तर त्या ठिकाणी हलक्या जमिनी जे काय आहेत, हलक्या जमिनीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान असतं पाण्याचं डिस्ट्रीब्युशन. एक तरी आपल्याला ड्रिपर वाढवले पाहिजेत, लॅटरल वाढवले पाहिजेत, हे तरी करायलाच पाहिजे. पण तुर्तास ह्या गोष्टी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. बजेट आणि इतर प्रॉब्लेम त्या शेतकऱ्याला नक्कीच असतात. तर मीडियम किंवा हलक्या जमिनीमध्ये सध्या ज्यांच्याकडे फक्त सिंगल लॅटरल आहे, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांचे जर 2 प्लॉट असतील तर तुम्ही एका प्लॉटला 1 तास पाणी द्या, त्याचा वाल बंद करा,
आणि दुसऱ्या प्लॉटला तुम्ही पाणी चालू करा, 1 तास चालू 1 तास बंद. पाणी चालू केल्यानंतर व्हर्टिकल मुवमेंट होते आणि पाणी बंद केल्यानंतर हॉरिझॉन्टल मुवमेंट होते. लक्षात ठेवा, पाणी चालू केल्यानंतर जास्त व्हर्टिकल आणि पाणी बंद केल्यानंतर हॉरिझॉन्टल मुवमेंट चालू होते. आणि आपल्याला ज्या ठिकाणी पाणी व्यवस्थित पसरत नाही त्या ठिकाणी मग जाणीवपूर्वक आपल्याला हे पल्स इरिगेशन म्हणतात. म्हणजे 1 तास पाणी चालू करणं, 1 तास पाणी बंद ठेवणं, किंवा बंद ठेवून लाईटचं तुम्हाला हे वाटत असेल तर दुसरा प्लॉट आहे, एका प्लॉटला त्या ठिकाणी तास देणं, दुसऱ्या प्लॉटला तुम्ही दुसऱ्या वेळी पाणी देणं. अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशनवरती तुम्ही काम करणं खूप म्हणजे खूप गरजेची गोष्ट आहे. ज्याचं डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे त्याच ठिकाणी रूट्सची डेव्हलपमेंट ही चांगली राहील, मॅक्सिमम एरिया डेव्हलप होईल. बरेच जण म्हणतात टँक, माझा टँक वाढला पाहिजे, टँक वाढला पाहिजे. अरे पण टँक वाढायला पहिल्यांदा पाण्याचं डिस्ट्रीब्युशन तर व्यवस्थित पाहिजे ना. ऑटोमॅटिक टँक वाढणार नाही आहे. याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे, पाऊस हा सगळ्यात ट्रिकी असतो. पावसाचा आपल्याला अंदाज येत नाही आहे. आता हा पाऊस कंटिन्युअसली मागल्या 8 दिवसापासून आहे, यामुळं कदाचित खालीपर्यंत ओल गेलेले. पण जे आपण जनरली आडोळी पाऊस म्हणतो, जे अवेळी येणारे पाऊस असतात, तर हे अवेळी येणारे जे काय पाऊस असतात हे 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त खाली पाणी त्यांचं जात नाही आहे. आणि जून जुलै यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा येतो की आम्ही जे ऑब्झर्वेशन केलं, घड निर्मितीमध्ये पाण्याच्या स्ट्रेस द्यायच्या कन्सेप्टमुळं आणि पाऊस चालू असल्यामुळं खूप सारे शेतकरी जून जुलैमध्ये महिना बागेकडं फिरकत नाहीत. का? पाऊस चालू आहे, पाऊस चालू आहे. कुठंतरी भुरभुर चालू असते, 2-4 मिलीमीटरचा पण पाऊस नसतो आणि आपण त्याच्यामुळे द्राक्षबागेला पाणी देणं टाळतो. एक तरी पहिल्यांदा सूक्ष्मगड निर्मिती याचा जर बघितला तर पाणी ज्या ठिकाणी कमी जास्त पडलेलं आहे त्या ठिकाणी उलट सूक्ष्मगड निर्मिती व्हायला त्रास जास्त झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्ट्रेस समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागला आहे आणि गरजेपेक्षा 70% शेतकरी 60% शेतकरी स्ट्रेस जास्त देतात. यामुळं एकतरी पहिल्यांदा सूक्ष्मगड निर्मिती जी काय होणार आहे ती अडचणीमध्ये येते, किंवा बऱ्याच वेळा सूक्ष्मगड निर्मिती होईल पण चांगली, संख्या वाढेल, पण डिफरन्सिएशन जे म्हणतो आपण, गाडाचा स्ट्रक्चर जो काय तयार व्हायला पाहिजे तो दणकट किंवा तो चांगला बनत नाही. याच्यामध्ये 2 भाग असतात. 6-7 पान आल्यानंतर इनिशिएशन चालू होतं, म्हणजे सूक्ष्मगडाची निर्मिती, आणि जवळपास 60-65 दिवसांनंतर डिफरन्सिएशन चालू होतं, म्हणजे सूक्ष्मगडाची वाढ. आणि सूक्ष्मगडाचं इनिशिएशन जे म्हणेन की जवळपास 25 ते 30 दिवस सुरू असतं आणि 65-70 दिवसांनंतर गाडाची वाढ सुरू होते. आणि ती गाडाची वाढ तुम्ही जोपर्यंत ऑक्टोबरची कात्री लावत नाही तोपर्यंत सुरू असते. तुम्ही ऑक्टोबरची कात्री जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत सुरूच असते. यामुळं पाण्याचा अतिरिक्त ताण देणं टाळलं पाहिजे. या ठिकाणी खरंच जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं की नेमका स्ट्रेस पिरियड जो सुरू होतो, आपण म्हणतो 40-45 दिवसानंतर स्ट्रेस पिरियड सुरू झाला, 6-7 पाणी दिल्यानंतर आल्यानंतर काय आता स्ट्रेस पिरियड सुरू होतो, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्ट्रेस द्यायला सुरू कधी करतात, टॉपिंग केलं आपण त्याच्यानंतर आपण काय करतो, स्ट्रेस द्यायला पाहिजे असं आपल्याकडे सर्वसाधारण कन्सेप्ट आहे. पण एक साधी गोष्ट वाटते की त्याच्यावरती चर्चा करू आपण. ज्यावेळी बाग कुठलीच नाही आहे, बाग पाणी कुठल्या पद्धतीने घेते, वरती जर काही पानं असतील, पानाचं उत्सर्ग झालं पाण्याचं तर खाली पाणी घेतलेलं. पण ज्यावेळी पाणी काहीच वरती पानं नसतात त्यावेळी मी 4-5व्या दिवशी पाणी आणि खत देतो सर्वसाधारण शेतकरी, फार तर आठवड्यानं, बरोबर आहे. ज्यावेळी अजिबात झाडाला पाण्याची गरज जवळपास नाही, आणि ज्यावेळी पानं वाढत जातात त्यावेळी पाण्याची गरज वाढेल का कमी होईल, सिंपल प्रश्न आहे. बोला तुम्ही. पानांची संख्या वाढेल तशी पाण्याची गरज वाढेल का कमी होईल? निश्चितपणे उत्सर्जन काय होईल? सावंत सर आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्यांची आपण वाट पाहत आहोत. तसे द्राक्ष शेतीतले तज्ञ आणि माजी कुलगुरू
आदरणीय डॉक्टर दर्जी सावंत, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीचे आणि आपल्या द्राक्ष शेतीची खरोखरच जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या सगळ्या द्राक्ष शेतीचा मान बाण आण डॉक्टर सावंत सर, आपण आलात, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम सर. तर एक साधं फक्त जनहित मित्रांनो फक्त मी सांगायचा प्रयत्न करतोय, ज्यावेळी आपण दुसरा शेंडा मारतो किंवा टॉपिंग करत असतो तर त्यावेळी द्राक्ष बागेचा विस्तार हा त्याच्यात सर्वात जास्त असतो, त्याच्या बेस्टमध्ये असतो. सर्वात जास्त पानं ही त्या कुटीला त्यावेळी असतात. पाण्याची गरज ही सर्वात जास्त कधी असते? या वेळेपासून सुरू होते. याचा अर्थ तुम्ही पूर्वी 7 किंवा 8 दिवसाच्या अंतराने जर पाणी देत असाल तर ती पाण्याची गरज 5व्या किंवा 6व्या दिवशी येते. पण मी म्हणजे ताण दिला 1 किंवा 2 दिवस, तर ती गरज कितव्या दिवशीवर गेली? 7 किंवा 8 दिवसावर. याचा अर्थ एका सरसकट घेऊ नका, पण मी तुम्हाला टोकळा सांगतो. तुम्ही जर तुम्ही 6 दिवसाला जर पाणी देत असाल किंवा 8 दिवसाला जर पाणी देत असाल तर याचा अर्थ टॉपिंग केल्यानंतर पाण्याची गरज वाढल्यामुळं फार मोठा याच्यामध्ये फरक पडत नाही आहे. जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस, जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस. पण आपल्याकडे 15 दिवस 20 दिवस टॉपिंग नंतर आपल्याला स्ट्रेस पिरियड सुरू आहे, गर्भधारणा सुरू आहे. या नावाकडे खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस दिला जातो. नेमका स्ट्रेस काय, मॉइश्चर किती पाहिजे यावेळी त्याचा अंदाज येत नाही आपल्याला. तर पहिल्यांदा आपल्याला या माणसाने शिकवलं की खड्डे म्हणजे काय, खड्डे काय घेण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये काय काय बघितलं पाहिजे. रॉड्रिगो 2015 ते 18-19 पर्यंत चांगली काहीतरी काम केलं. त्यांनी या गोष्टी शिकवल्या आपल्याला. डिस्ट्रीब्युशन चेक करणं, इरिगेशन सर्व गोष्टी चेक करणं. त्याच्यानंतर हा खड्डा काढण्याचा दुसरं कारण आहे कॅल्क्युलेशन ऑफ टॅग. आज या ठिकाणी एवढे शेतकरी बसलेले, मला गॅरंटी आहे 90% शेतकऱ्यांना शास्त्रीय कारण माहित नाहीये की त्यांच्या द्राक्ष बागेला किती तास पाणी दिलं पाहिजे. 90% शेतकऱ्यांना निश्चितपणे माहित नाही रेग्युलर मेडिसिन मध्ये नेमकं पाणी किती तास दिलं पाहिजे त्यांच्या बागेला. 4 प्लॉट आहे, 4 प्लॉट वाढीनुसार 4 तास 5 तास 4 तास 5. रेगट लावले, डॉगलेट लावले त्याला 4 तास. 4 वर्षाची बाग आहे त्याला 4 तास. 15 वर्षाची बाग आहे त्याला पण 4 तास. काळीला पण 4 तास. माळावर पण 4 तास. त्या मुळाची खोली किती आहे, त्या मुळाची रुंदी किती आहे, पाणी धरण्याची क्षमता किती आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून एक टॅगचं कॅल्क्युलेशन असतं. बायोलॉजी प्रतिनिधी काही सेकंदामध्ये सांगू शकतो तुम्हाला. इतकी अवघड काय रॉकेट सायन्स ते नाहीये. आणि तुम्ही ते युनिट बसवायलाच पाहिजे असंही नाही. तुम्ही फक्त फोन करून आम्हाला सांगितले सर मी खड्डा घेतलाय, तुम्हाला वेळ असेल तर लिहा, नसेल तर तुम्ही लिहून घ्या. माझ्या मुळाची खोली 50 सेंटीमीटर आहे, रुंदी 150 सेंटीमीटर आहे, पाणी धरण्याची क्षमता नाही सर काही चेक नाही केला, पण माझी जमीन मध्यम आहे. 8 लिटरचे 2 बटन आहेत, 2 लिटर मधलं अंतर हे. काही सेकंदामध्ये तुमचं टँकचं कॅल्क्युलेशन निघून जाईल. फार काय प्रचंड रॉकेट सायन्स नाहीये. काही लोक खूप जास्त घाबरलेले की हे टँक म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे, एवढं सगळं आपल्याला अवघड करणं काही जमणार नाही आहे. एवढं खटाखटा ते रूट बघा, ते बीट तमुक तमुक इतकं काही अवघड कन्सेप्ट अजिबात नाहीये. थोडंसं अवघड वाटतं आपल्याला, पण तितकं अवघड निश्चित नाहीये. पाण्याची फ्रिक्वेन्सी बघायला किती वेळा काढायचं ते नंतर ठरवा, पण किमान पहिल्यांदा द्राक्ष बागेचे तास आपल्याला काढणं हे खूप म्हणजे खूप गरजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पाणी कधी द्यायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन. म्हणजे आपण एकदा पाणी दिलं पुढचं आपल्याला पाणी कधी द्यायचं. वाढ आणि डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे असते त्यावेळी आपण 40-45% वर्षावर ते पाणी देत असतो. आपल्याला स्ट्रेस ज्यावेळी करायचा असतो त्यावेळी आपण 35 ते 40 इतक्या प्रमाणामध्ये मॉइश्चर मेंटेन करायचा प्रयत्न करत असतो. आणि या खड्ड्यामध्ये पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी आपण मॉइश्चर चेक केला की आपल्याला या गोष्टीचा माहिती मिळते. आणि आपल्याला एक पाणी दिल्यानंतर पुढचं पाणी कधी दिलं पाहिजे याच्यावर समजतं. याच्यानंतर मुळांची वाढ आणि डेव्हलपमेंट. आज बऱ्याच हे मी इस्रायलच्या कंपनीचं खत देतो, मी अमुक कंपनीचं खत देतो. त्या 2 किलोची किंमत 5,000 रुपये आहे.
3 किलोची किंमत 10,000 रुपये. नाना पैसे नाही म्हणतो, पण शेतकरी पैसे तुम्ही द्यावे. आम्हाला रिझल्ट फास्ट पाहिजे, मॅगी टेक्नॉलॉजी पाहिजे, एकदम फास्ट रिझल्ट. कुछ भी दवा दे दो, चटणी रिझल्ट आना चाहिए. तर यामुळे होतंय काय, पांढऱ्या मुळीचा फक्त 2 मिलीमीटर भाग फॉस्फरस घेऊ शकतो. पांढऱ्या मुळीचा फक्त 2 मिलीमीटर भाग फॉस्फरस घेऊ शकतो. त्याला माहित नाही तुम्ही कुठल्या कंपनीचा फॉस्फरस देता. पहिली गरज आहे त्या ठिकाणी पांढऱ्या मुळी असणं. पांढऱ्या मुळीचा कॅप म्हणजे फक्त 2 मिलीमीटर भाग फॉस्फरस घेऊ शकतो. कॅल्शियम सारखं काहीतरी 4 ते 5 मिलीमीटर. बाकी इतर मग या वगैरे एकदम सरासरी 1 सेंटीमीटर किंवा त्याच्यामध्ये घेतात, मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल होतात. पण जे सगळ्यात अवघड घटक जे आहेत ते पांढऱ्या मुळीचा टोक घेत असतो. यामुळे आपल्याला माहिती पाहिजे पांढऱ्या मुळी आहेत किंवा नाहीये. जर पांढऱ्या मुळ्या नसतील तर आपल्याला कितीही महागड्या कंपनीचे कितीही चांगले जरी डोसेस दिले किंवा सरळ सरळ मी म्हणेन वेगवेगळ्या कंपनीचे ह्युमिक ऍसिड्स, फॉलिक ऍसिड्स, पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी आपण जे काही देतो, किलोभर ह्युमिक ऍसिडनं काही वाकडं होत नाही मित्रांनो. किलो 2 किलो ह्युमिक ऍसिडनं काही फार मोठा फरक नाही पडत. त्याला गरज असते ती सर्वात मोठी काय आहे, वापसा परिस्थिती. याचा अर्थ ते काम करत नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण तुलनेमध्ये इतका मोठा काही फरक नाही पडत. त्याला या कामाचीच गरज आहे. वापसा परिस्थिती बघणं गरजेचं आहे. आणि वापसा परिस्थिती बघून पाणी जर आपण दिलं तरच आपल्याला व्हाईट फ्रुट्स म्हणजे पांढऱ्या मुळ्या चांगल्या पद्धतीने दिसतील. त्याच्यानंतर सॉइल हेल्थ म्हणजे आपली जमीन कशी आहे, रवाळ आहे का, चिकट आहे का, काय पद्धतीने आपल्याला तो माती पूर्ण ताकदीनिशी आपण ज्यावेळी दाबतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं आपली माती कोणत्या प्रकारची आहे. खडे आपण दाबत चिकन आपल्याला यामध्ये आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुजारी लाईट कंटेंट यासारख्या गोष्टी आपल्याला यामधून कळतात. त्याच्यानंतर तुम्ही एकच गोष्ट सांगतोय की खड्ड्याची जी काही पद्धती तुम्हाला सांगितली ती गरजेची जरी असली तरी प्रत्येक वेळी शेतकऱ्याला घेणं म्हणजे पाण्याची फ्रिक्वेन्सी बघायला खड्डा घ्यायलाच पाहिजे. पण प्रत्येक वेळी पाणी घेत असताना खड्डा घेणं आज मजुरांच्या आपल्याला शक्य होत नाहीये. तर फायबर न्यूरो इन्फिनिटी नावाचं हे जे डिव्हाइस आहे हे जर डिव्हाइस आपण पार्टमध्ये अशा पद्धतीने इन्स्टॉल केला असेल तर खूप सोपं आहे. आपल्याला काही डिग्री आणि इंजिनिअरिंग फार मोठा काही नाही आहे. कलर कोडिंग आहे साधं. या ठिकाणी तुम्ही तर बघा थोडंसं लक्ष द्या. हिरव्यामध्ये जर आपला काटा असेल तर पाणी भरपूर आहे, पिवळा या ठिकाणी रंग आहे, याचा अर्थ वापसा परिस्थिती आहे, पाणी द्यायची गरज आहे. आणि लाल या रंगामध्ये जर काटा गेला असेल तर याचा अर्थ काही काट नसतो, आपण पाणी दिलेलं नाही आहे, जमीन खूप जास्त ड्राय झालेली आहे. आणि आपल्याला या ठिकाणी बघितला एका दिवसाचा आपला आलेख, एका आठवड्यामध्ये काय जमिनीमध्ये झालेलं आहे, एका महिन्यामध्ये काय झालेलं आहे, वर्षामध्ये काय झालेलं आहे, सर्व डेटा या ठिकाणी तुम्ही काढू शकता. आणि हा डेटा पुसला जात नाही आहे. या ठिकाणी फक्त एवढं छोटंसं मला जाता जाता सांगायचं आहे. आपली इरिगेशन वॉटर क्वालिटी, पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे, pH 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गेलेलं आहे. आणि एकंदरीत पाण्याची गरज 10 टन द्राक्ष उत्पादनासाठी सर्वसाधारण 24 लाख ते 25 लाख लिटर पाणी लागतं. सर्वसाधारण एकंदरीत 30 लाख लिटर पाण्यामध्ये द्राक्षबाग व्यवस्थित पार पडते. पण आज 50 लाख लिटरच्या खाली कुणीही द्राक्ष बागायतदार पाणी देत नाहीये. कुणी द्राक्ष बागायतदार आज 50 लाख लिटरच्या खाली पाणी देत नाही आहे. पॉसिबिलिटीनं मी सांगतोय, अकाउंटिंग केलंय, डेटा अनालिसिस केलंय. पण ज्यांनी फायलोचं सेन्सर बसवलंय किंवा जे खड्डे घेतात हा सर्व अभ्यास केला, बऱ्याच शेतकऱ्यांचा डेटा कलेक्ट केला. याच्यानंतर लक्षात आलं की जे डेटा ओरिएंटेड काम करतात ते जास्तीत जास्त 28 लाख ते 30-32 लाख लिटर पाणी देतात. आणि जे हे काही बघत नाहीत ते सर्वसाधारण कमीत कमी बरं का
कमीत कमी 50 लाख लिटर देतात, 50 लाखच्या आत काही देत नाही आहेत. तुम्ही म्हणाल सर एवढा भयंकर पाणी आहे, कृष्णा आहे, सर्व आहे, विहिरी आहेत, काय त्रास प्रॉब्लेम काय? तर लॉंग टर्ममध्ये खूप मोठ्या अडचणी तुम्हाला येणार आहेत अशा पद्धतीने पाणी दिल्यामुळं. पाण्याचा pH 8पेक्षा जास्त आहे, EC किंवा पाण्यामधले क्षार हे 2पेक्षा जास्त वाढलेले आहेत. आपण प्रत्येकजण म्हणतो की रासायनिक खतांच्यामुळे जमिनी खराब व्हायला लागलेल्या आहेत, पण हे लाखो लिटर पाणी आपण जे जास्त देतोय ते आपल्या लक्षात नाही आहेत. आणि माझं सरळ म्हणणं आहे, रासायनिक खतामुळं जास्तीत जास्त 10 ते 20% जमिनी खराब होत असतील, तर फक्त एक्सेस वॉटरमुळे 70 ते 80% जमिनी खराब होतात. रासायनिक खताना होतात, पण त्याचं पर्सेंटेज तुलना जर केली, वर्षात 300-400 किलो खत टाकतो आणि या ठिकाणी बागेचं पाण्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर लाखात लिटर आपण पाणी जास्त देतो, फक्त 5 मिनटं देतो, 5 ते 10 मिनटं. तर यासाठी आपल्याला पाण्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी ड्रेनेज म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं माझी जमीन खूप चांगली आहे, ड्रेनेज फक्त ज्यांच्या जमिनीचं वाटोळं झालेलं आहे, खराब झालेलं आहे, त्यांनी फक्त ड्रेनेज करावं, बाकीच्यांना काही गरज नाही आहे, असा आपल्याला बऱ्याच लोकांचा समज आहे. पण मित्रांनो, ड्रेनेज फक्त क्षारपट जमिनीमध्ये करणं हे चुकीचं आहे. जमिनी चांगल्या आहेत तिथं लवकर ड्रेनेज करा. 2 फायदे आहेत. एक तरी पहिली गोष्ट, जमिनीची जडणघडण पूर्ण याच्यामुळे सुधरेल, तुमची प्रोडक्टिव्हिटी नॅचरल वाढेल किमान 5 ते 10% ड्रेनेजमुळं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ता जी परिस्थिती आली, अवकाळी परिस्थिती आली, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे कुठलं बटन नाही आहे एक्सेस वॉटर बाहेर काढायला, का आहे कुणाकडं? आपल्याकडं इतर कुठलीही यंत्रणा नाही आहे की तुमच्या प्लॉटमध्ये राहिलेलं जास्तीचं पाणी बाहेर काढेल. तर अशा अवकाळी परिस्थितीमध्ये तुम्हाला तारणारा घटक हा याला सबसर्फेस ड्रेनेज SSD असं म्हटलं जातं आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हा तारू शकतो. पुढं ते डिग्री डेज वगैरे घेतोय ना, त्याच विषयावरती आलो आपण की आपल्याला डिग्री डेज हे बऱ्याच वेळा बोललं जातं, पण डिग्री डेज म्हणजे काय ते माहीत नाही आहे. यासाठीच मी बरोबर त्याच मुद्द्यावरती या ठिकाणी आलो आहे. तर पहिल्यांदा सूक्ष्म घडापेक्षा डिग्री डेज म्हणजे काय समजून घ्या. वरती दिलेलं आहे, जास्तीत जास्त टेम्परेचर प्लस कमीत कमी टेम्परेचर भागिले 2 वजा 10 हे जर केलं तर आपल्याला डिग्री डेज निघतात. आणि या ठिकाणी एक उदाहरण दिले, जास्तीत जास्त टेम्परेचर, कमीत कमी टेम्परेचर आणि डिग्री डेज एका दिवशी किती मिळाले. म्हणजे एका दिवशी तुम्हाला 15, 20, 25, 30, 40पर्यंत डिग्री डेज मिळू शकतात. आपल्याकडला ॲव्हरेज डिग्री डेज जर बघितला तर तो 17 ते 18 दिवसाचा असतो. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून एका आठवड्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडं 150 डिग्री डेज हे मिळू शकतात. आणि हा फॉर्म्युला परत मला निवांत आवर्जून तुम्ही या ठिकाणी हे करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्याला. आता जी सूर्यप्रकाश म्हणतो आपण किंवा डिग्री डेज कॅल्क्युलेशन समजलं, सूक्ष्मगड निर्मितीसाठी आपल्याला कमीत कमी 3000 ते 3200 डिग्री डेजची गरज असते. या ठिकाणी पहिल्यांदा दाखवलं आहे बॅक प्रुनिंग टू फ्रूट प्रुनिंग, खरड छाटणी ते फळ छाटणीच्या दरम्यान सूक्ष्मगड निर्मिती होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3000 डिग्री डेज लागतात. 3000 डिग्री डेज भागिले 6 महिने, महिन्याला 500 भागिले 30 म्हणजे तुम्हाला दिवसाला सर्वसाधारण 17 डिग्री डेजची आवश्यकता राहते. सर्वसाधारण 17 डिग्री डेज आपल्याला आवश्यकता राहते. पूर्ण सीझनमध्ये तुम्हाला 3000 डिग्री डेजची गरज राहते. कलर व्हरायटी म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं डिग्री डेज 200 किंवा 300 कमी लागतात. हा याच्यामध्ये फरक आहे. फळ छाटणीमध्ये मी काय आता सांगत नाही आहे. या ठिकाणी डिग्री डेज म्हणजेच जे काय सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो थोडक्यात, तर त्याचा आणि गर्भधारणा याचा संबंध या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश मीन सनशाईन आवर्स आपण जे काय म्हणतो, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि डिग्री डेज या ठिकाणी फक्त डायरेक्ट घेतलेलं एक्झाम्पल आहे आमच्याकडे असलेलं की आज ज्या बागा 40 दिवसांच्या आहेत तर त्यांचा हा ऑब्झर्वेशन घेतलेला होता आणि सेव्ह केलेला होता. तर ज्या बागेमध्ये 8 ते 9 तासाचा सूर्यप्रकाश मिळालेला होता, ज्यांच्याकडे पहिल्या 40 दिवसामध्ये सर्वसाधारण 800 डिग्री डेज मिळाले, तर त्या ठिकाणी हे मागच्या वर्षीचे ॲनालिसिस आहेत, या वर्षीचं नाही आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला 70% फ्रुटफुलनेस दिसला. ज्या ठिकाणी सनशाईन आवर्स कमी होते
डिग्री डेज कमी होते, या ठिकाणी तुलनेमध्ये गर्भधारणाही आपल्याला कमी दिसते. या ठिकाणी मागल्या 3 वर्षाचा रेनफॉल, त्याच्यानंतर ग्रॉस डिग्री डेज 22-23ला सांगलीला 2955 डिग्री डेज मिळाले होते, 23-24ला 3033 मिळाले होते, 24-25 म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला सर्वसाधारण 3000 डिग्री डेज मिळाले होते. तर हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी नाना पण त्या प्रश्नावरती बोलणारच आहे. डिग्री डेज वाढवणं, सूर्यप्रकाश मिळवणं हे कुणाच्याही हातामध्ये निश्चित नाही आहे. कमी सूर्यप्रकाशामध्ये गर्भधारणा होण्यापेक्षा आहे त्या सूर्यप्रकाशाचं युटिलायझेशन म्हणजे उपयोग आपण कसं करतो ते जास्त खूप महत्त्वाचं आहे. आणि सरांच्या मागच्या स्लाईडमध्ये एक फोटो होता की पॅरासायटिक लीव्ज, म्हणजे ज्या पानांची तुम्हाला गरज नाही आहे ती पानं काढणं हे सर्वात मोठं काम आहे आणि हेच आपण करू शकतो. याच्यापेक्षा जास्त वेगळं काही करू शकत नाही आहे. याच्यामध्ये याला फक्त स्टेजेस आहेत. पहिला विरळणे आहे, सबकेन आहे. यावेळी आपण 2 ते 3 पानं तळामधले कमी करणं. दुसरी जी काय स्टेज आहे, या ठिकाणी जवळपास 65 ते 70 दिवस काडी पांढरी पडायला ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी आपल्याला जर वर्षीच्या तुलनेमध्ये थोडीशी पानं जास्त काढावी लागतील असं माझं या ठिकाणी ऑब्झर्वेशन आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मी हे करून बघितलं की शक्यतो आपण तळातले फक्त 2-3 पानं काढतो, पण या ठिकाणी ज्यावेळी गर्भधारणेला प्रॉब्लेम आहे आपल्याला त्यावेळी माझं वैयक्तिक या ठिकाणी रेकमेंडेशन असं आहे, जवळपास सबकेनपर्यंतची आपल्याला पानं कमी करावी लागतील जवळपास. पण ते कधी हे लक्षात घ्या, मी सुरुवातीला सांगत नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 2 किंवा 3 पान, आणि ज्यावेळी तुमची बागेतले काडी पांढरी पडायला सुरुवात होईल त्यावेळी राहिलेली इतर पानं आपण कमी करायची आहेत. आणि ती पानं कमी केल्यामुळं तुमचं नुकसान होणार नाही आहे, कारण त्यांची फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी प्रकाश संश्लेषण करायची प्रक्रिया ही अत्यंत कमी झालेली आहे. ते अन्न तयार करण्यापेक्षा जास्त अन्न काय करायला लागलेत, कंझ्युम करायला लागलेत, खायला लागलेत जास्त. आणि आपल्याला सूर्यप्रकाश हा डोळ्यावरती पडणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सूर्यप्रकाश डोळ्यांच्या वरती पडणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे आपण जसं फळ चटणीमध्ये गबाळ काढतो त्या पद्धतीनं आपल्याला काडी पांढरी पडायला सुरुवात झाली की गबाळ काढणं परत खूप जास्त गरजेचं आहे. आणि काड्यांच्यामध्ये पहिल्यांदा काड्या कमी जास्त केल्या, पण फक्त एकच काडी अशी असते, औषध पदार्थ असताना लक्षात येतं, काडी आडवी पडलेली आहे. बऱ्याच वेळा काड्या आडवी पडलेली आहे आणि एक काडी कमीत कमी 8-10 काड्यांना सावली करते. एक काडी कमीत कमी 8-10 काड्यांना सावली करत असते. तर अशा काड्या आवर्जून म्हणजे आपल्याला काढल्याच पाहिजेत, कारण त्या एका काडीमुळं तुमच्या 8 ते 10 काड्यांची गर्भधारणावरती मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट होत असतो. तर हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला कॅनॉपी ओपन करणं हा एकमेव याच्यामध्ये मार्ग आहे. इतर आपल्याला याच्यामध्ये काही मार्ग नाही आहे. फक्त वेळ खूप कमी आहे, पण स्प्रे कधी करावा हा विषय मगाशी चर्चेला गेला. खूप जास्त टेक्नॉलॉजी आली, औषधं खूप महागडे आले, पण फवारायचं कधी या गोष्टीवर अजून मी म्हणतो 99% शेतकरी दुर्लक्ष करतात. ESS मशीन जरी फवारत असलं तरी आपण डेल्टा वगैरे बघत नाही आहे. तर मित्रांनो, डेल्टा स्प्रेच्या वेळी ज्यावेळी आपल्याला शक्य आहे, आता थोडंसं अडचणीचा विषय आहे ठीक आहे, पण इतर वेळी आपल्याला डेल्टा कंपल्सरी बघून तणनाशक जरी आपण फवारत असलो तरी आपल्याला डेल्टा बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. याचं कारण काय आहे, जास्तीत जास्त औषध जर तुमच्या पानानं काडीनं जर तुम्हाला शोषलं गेलं पाहिजे असेल तर आपल्याला डेल्टा हा 2 ते 8 याच्यामध्येच पाहिजे. 2 ते 8 याच्यामध्ये जर डेल्टा नसेल तर तुमचा स्प्रे हा काय होतो, वाया जातो. वाया का जातो? पहिली गोष्ट, मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ द स्प्रे, म्हणजे डेल्टा 2 ते 8 मध्ये असेल तर तुम्ही दिलेला स्प्रे 80% स्प्रे पिकाला उपयोगात येतो. जास्तीत जास्त जे काय स्प्रे आहे तो ॲब्सॉर्ब केला जातो. आणि ज्यावेळी डेल्टा 8पेक्षा जास्त असतो त्यावेळी टेम्परेचर जास्त आणि आर्द्रता कमी असल्यामुळं टोमॅटो काय होतात, बंद असतात, पर्णरंध्र बंद असतात आणि आपण केलेल्या स्प्रेचं ॲब्सॉर्प्शन होत नाही आहे आणि आपला स्प्रे वाया जात असतो. पहिली गोष्ट डेल्टा 2 ते 8 मध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट वाऱ्याचा वेग. वाऱ्याचा वेग 10 किलोमीटरपेक्षा जास्त जर ताशी असेल, ESS, BMA किंवा आणखीन
हे होऊ दे, झाल्यानंतर प्रश्न घेऊ. काय म्हणतो? ठीक आहे. हे कम्पॅरिझन आहे मागल्या वर्षीचं आणि या वर्षीचं. मागल्या वर्षी लाईट इंटेन्सिटी आपल्याला मेमध्ये 25,000 होती, यावेळी जवळपास ती 22,000 आहे. मागच्या वर्षी प्रतिदिन आपल्याला 2 मिलीमीटर पाऊस होता, यावर्षी तो 6पर्यंत गेलेला आहे. मागच्या वर्षी जवळपास 8.5 तास सूर्यप्रकाश आपल्याला मिळत होता, तर यावर्षी 7.5 तास मिळायला लागला आहे. पानाचा ओलावा मागच्या वेळी 2.7 होता, तो यावेळी 6 आहे. लास्ट फक्त मी 2च मिनटं या ठिकाणी घेतोय, फार काय बोलत नाही आहे. ही लक्षणं जर दिसली तर 100% तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला गर्भनिर्मितीमध्ये सर्वात जास्त अडचण येणार आहे. ही लक्षणं आहेत: अमोनिकल नायट्रोजन जास्त, पोटॅश मॅग्नेशियम यांची कमतरता. यामुळं जेवढे काही स्प्रे होतील तुमच्या इथनं पुढं, त्या प्रत्येक स्प्रेमध्ये माझी तर शिफारस राहील पोटॅशियम शोनाइट किंवा PMS असे फर्टिलायझर्स तुम्ही कमीत कमी 3 ते 5 ग्राम या प्रमाणामध्ये वापरलेच पाहिजेत. आणि पोटॅश आणि मॅग्नेशियमचे लेवल वाढल्या पाहिजेत. का? कारण पावसामध्ये शूटमधलं पोटॅश लॉस होतो आणि रूटमधला मॅग्नेशियम लीच आउट होतो. पोटॅश आणि मॅग्नेशियम पावसामध्ये कमी होतात आणि गर्भधारणेमध्ये हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. आणि हे जर नसतील तर आपल्याला सगळ्यात जास्त अडचण येणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. पाणी व्यवस्थापनाचा जो पावसाळ्यामध्ये पाऊस झाला असतो त्यावेळेला उभारायचं पाणी द्यायला तुम्ही एक छान उदाहरण आणि जो आपल्यामध्ये वाढ होईल उसामध्ये उभारायचं पाणी देते, जसं द्राक्षाला तुम्ही सल्ला दिला आहे, तर त्यामध्ये उभारायचं पाणी किती वेळ द्यावं आणि त्या उभारायच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करता येईल का? उभारीचं पाणी आपल्याला जेवढं आपलं टँकचं कॅल्क्युलेशन आहे, जवळपास तेवढंच टँकचं कॅल्क्युलेशन इतकं पाणी आपल्याला कमीत कमी द्यायचं आहे. कारण ते मुळाच्या शेवटच्या भागापर्यंत गेलं पाहिजे. मुळांच्या सर्व एरियामधलं पाणी हे रिप्लेस व्हायला पाहिजे. आणि सर्व पाणी जर रिप्लेस करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी जेवढा टँक आहे त्या टँक इतकं पाणी किंवा टँकपेक्षा थोडंसं जास्त जरी पाणी दिलं तरी हरकत नाही. टँकपेक्षा कमी पाणी द्यायचं नाही आहे. टँकपेक्षा जास्त द्या, पण टँकपेक्षा कमी नको आहे. दुसरा प्रश्न होता सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक आपण रेकमेंडच केलेलं आहे, खतं अजिबात द्यायची नाही आहेत. पण सल्फ्युरिक ॲसिड पाण्याच्या सुरुवातीला द्यायची शिफारस केली. जाड जमिनीमध्ये 7 ते 8 लिटर, मध्यम जमिनीमध्ये 4 ते 5 लिटर. पूर्ण काळजी घेऊन पाण्याच्या सुरुवातीला कमीत कमी वेळेमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला पाहिजे खाली. हां,